मराठा हा काही जातीवाचक शब्द नाही आहे. मी नेहमी सांगत आलो आणि मीच नाही सांगत तर महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा हेच म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा मराठा हा काही जातीवाचक शब्द म्हटला नाही, तो समूहवाचक शब्द आहे. तो संपूर्ण महाराष्ट्राचे जे आपण मराठे म्हणतो, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले तर ते वेगळं. सगळे सोयरेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता. असा अर्थ काढला होता का बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराले लागली पाहिजे. तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे का जाती आईची जात पोराले लागू शकत नाही. त्याच्याऐवजी वडिलाकडचे जातं, त्याची मामा असेल, मावशी असेल, तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल अशा संदर्भात काही दुरुस्त्या एका समाजासाठी होणार नाही, सगळीसाठी होईल. सगळे सोयऱ्याच्या बाबतीत मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली ती कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आहे असं अनेक जण सांगतात. नाही, त्या मागणीचं माझं काय म्हणणं आहे का सगळे सोयरीच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता. पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे, ज्याच्यासोबत सोयरी होऊ शकते ते सोयरे. सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका, एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पोराला लावा, तर एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात. तर त्याच्यात जरांगे साहेबांना स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो का आईच्या जातीचा आग्रह नाही आहे. आग्रह असा आहे का आखरी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे, ज्याला मराठे म्हणून आहे पण तो कुंभी आहे, त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतरही जातीची सुलभता झाली पाहिजे. नाही भेटणार ना, कशी भेटणार आहे? आपण पुरुष चुलते पुतणे हे काही सगळे सोयरे होत नाही. सोयरे कोण होतात? त्यामुळे ते सोयरे म्हणजे काय? जिथं सोयरे म्हणजे सोयरीक, जिथं आपली सोयरीक होऊ शकते. अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सोयरीक होईल म्हणजे ते जातीय सोयरीक होईल. आपल्या जातीतली सोयरीक आहे ना ते, किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल, माळी असेल तर माळ्यासोबत होईल. प्रश्न असा आहे की ते त्या मतावर ठाम आहेत. याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मताबरोबर नाहीत. मनोज जरांगे पाटील बरोबर आहे, मी मताबरोबरच आहे. आईची जात लावण्यावर ते आग्रही आहेत ना? नाही ते असा त्यांचा आग्रह आहे. नाही, तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पोराला लावू शकत नाही. लक्षात घ्या, त्याचा वेगळा अर्थ लोकांना काढला तो चुकीचा आहे. त्यांचं सगळ्या सोयरीचा अर्थ कसा आहे? काका, पुतण्या, मामा, मावशी. थोडं 2 मिनिटं इकडे साईडला थांबतो का? 2च मिनिटं. तर मामा कसा आखरी सगळे सोयरीची व्याख्या करणं फार महत्वाची आहे. एकदा सगळे सोयरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघू. शिष्टमंडळाचा भाग म्हणून, ही मध्यस्थी म्हणून, ही आंदोलन म्हणून, या तिन्हीपैकी आज तुमची भूमिका कोणती? माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे. 3 प्रश्न आहेत. एक, शिष्टमंडळाचा भाग म्हणून इथं आलात का मध्यस्थी करण्यासाठी आलात की आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलक म्हणून? आंदोलक म्हणून. नेमकं म्हणजे मनोज जरांगे पाटील 2दा-3दा उठताना दिसले, त्यांचं म्हणणं काय आहे किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्यामुळे हे सगळं थांबलं असेल? काही गोष्टी कशा बरोबर आहे का आपण 2-3दा शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते, त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही. हे दुर्दैवच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे. हे म्हणणं तर साहजिकच आहे ना, कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना. पण एक तटस्थ राहून तुम्ही जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही, तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत, तर आंदोलन तर उभं राहीलच ना. ते थोडं रोखू शकतं. उद्या आम्ही जरी म्हटलं जो रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे. पण आंदोलन सरकारची अडवणूक करेल, अडचण निर्माण करेल. आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी. तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं? सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा? तुम्हाला वाटतं आंदोलन झालं पाहिजे कार्यकर्ता म्हणून? नाही, माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे. आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे, ती झाली पाहिजे. न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे. 2 गोष्टी आहेत. होऊन नाही होऊन झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटन तेच झालं समजा तर मला वाटतं अधिक सोयीचं.
माझं म्हणणं असं आहे की सहजरित्या मला जर काही गोष्टी भेटत असेल, आंदोलन न करता भेटत असेल, ज्या आंदोलन केल्यानंतरही भेटणार त्याच भेटत असेल, तर मग आपली भूमिका काय राहील, तुमची जी भूमिका राहील ही सार्वत्रिक भूमिका सगळीची आहे. तुम्ही आता म्हणले की सरकारनं जे काही शब्द पाळले नाही ते दुर्दैव आहे. तर तुम्ही या जे काही शब्द पाळायचे होते या संदर्भात सरकारशी काही बोललात का मुख्यमंत्री? हा, मी तेच म्हटलं आहे का आपण आताही काही शब्द द्यायचे असेल तर 4 याच्यात पहिले पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये. माझं असं मत आहे की शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो तर त्याचं समाज मननावर सरकारच्या बाबतीत वाईट हे जाईल, भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते उग्र होईल, जास्त होईल. आखरी आमचं म्हणणं असं आहे का जे शब्द द्यानंतर ते झाले होत असेल तरच द्यावं. भाऊ, राज्य सरकारने सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत अलर्टनेस दाखवलेला आहे. पोलिसांची फार मोठी जमवाजमव सरकार करताय, नोटिसा दिल्या जात आहेत, याच्याकडे कसं बघताय तुम्ही? या प्रशासकीय बाबी आहे. तर मी एवढे आंदोलन 25 वर्षात केले तर त्या नोटिसा कसं आहे, प्रशासन म्हणून सरकार एक वेगळं आणि प्रशासन एक वेगळं राहतं. उद्या आपण कोणाला विचारतो, SP ला विचारणार तुम्ही काय केलं, हे थांबवायचं आहे तर तुम्ही काय केलं. आधी हा प्रशासकीय बाब आहे आणि निर्णय घेणं हा सरकारची गोष्ट आहे. त्याच्यामुळं ए यार, बोलू दे ना. आज जायचे ना. तर तुम्ही जा ना, तुम्ही बाकीच्या नकाला घेऊन चालले. असं थोडी ते. आंदोलन म्हणून तुम्हाला काय वाटतंय? मराठा आंदोलन म्हणून आलाय. मराठा आंदोलन म्हणून तुम्ही सहभागी होत आहे. मला असं वाटतंय का आंदोलन न करता समाजाचे सगळे प्रश्न मिटले पाहिजे. वेळ मांडून दिली पाहिजे कारण आता सरकार परत वेळ मागतंय. नाही नाही वेळ साहेबांचा फोन आला होता की अजून वेळ पाहिजे. नाही माझं काय मत आहे, आखरी काय जरी झालं तर समाजाचे प्रश्न मिटत असेल तर वेळ काय, आपण तर जीव द्यायला तयार आहे. जर समजा त्याची गॅरंटी सरकारने दिली तर मनोज जरांगे पाटलांनी एखादं पाऊल मागे घ्यावं. तो त्यांचा निर्णय, तो मी नाही निर्णय करत. मी कार्यकर्ता म्हणून आहे. तुम्ही मला नेत्यासारखे प्रश्न कसे विचारता? पण ते कार्यकर्त्याच ऐकतात, समाजाचंच ऐकतात ते. पण समाज म्हणून तुम्ही बोलताय तर माझं योगदान त्याच्यात कमी आहे, त्याचं माझं ऐकणार नाही. माझं योगदान तेवढं आहे का? माझं योगदान त्या बाबतीत फार कमी आहे, लक्षात घ्या.